महात्मा फुले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट कमिटीच्या या उपबाजारामध्ये आज आपण सर्व त्यामध्ये महाविकास आघाडी आली, रयत संघटना आली, स्वाभिमान संघटना आली आणि ज्यांच्यासाठी हा खरा आपण जो काही उपक्रम करतोय तो आपला खऱ्या अर्थानं शेतकरी राजा। याच्यामध्ये कुठलंही राजकारण, कुठलाही कोणत्या पक्षाचा, आपण सगळे बसलेलो विविध पक्षाचे कार्यकर्ते असू, पण शेतकरी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलो याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। मी अनेकांचे मनोगत या ठिकाणी ऐकली, त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात असणाऱ्या सरकारच्या विरोधात या ठिकाणी प्रश्न मांडायचा हा खऱ्या अर्थानं मुद्दा या ठिकाणी आपल्या सर्वांचा आहे। आणि हे करत असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुद्दाम या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो। अनेक पक्ष त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र आहेत, सगळ्यांनाच या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे सभापती विजूभाऊ असतील, तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय काळेसाहेब असतील, हे सर्वही या ठिकाणी खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये विविध सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाऊन तालुक्याच्या विकासाचं त्यांनी या ठिकाणी सूत्र अवलंबलेलं आहे। आणि म्हणून तो आम्हाला या ठिकाणी अधिकार आहे, आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जेव्हा जातो, कुणालाही एकाला असं काही आमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी आम्ही धरलेलं नाही। आणि सर्वात महत्त्वाचं, शेतकरी बंधूंच्या माध्यमातून बोलत असताना त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। ते करत असताना आपण ज्या सरकारमध्ये आता त्या ठिकाणी प्रतिनिधित्व ज्यांना दिलंय, आपणच मतदान केलंय, मग त्याच्यामध्ये आता जरी सरकार आपलं नसलं तरी त्या सरकारची धोरणं चुकीची कशी आहे आणि ती कशी आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हावी याच्यावरती विचार मंथन हा खऱ्या अर्थानं आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामध्ये आपल्या भागामध्ये कांदा पीक जास्त होतं, विशेषतः नाशिक पासून तर पुणे जिल्ह्यामध्ये या पिकाचं असणारं अस्तित्व आणि त्याच्यामध्ये निर्यात बंदी झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना जो भाव या ठिकाणी पडलाय तो अधिकचा मिळावा याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपलं हे आंदोलन, मग त्याची दिशा ठरवण्याचा खरा आजचा दिवस आहे। म्हणजे आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो, लगेच आंदोलन झालं अशातला हा विषय नाहीये। याही पुढच्या काळामध्ये त्याची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना एकत्र यायचंय आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचे विचार आपल्याला या ठिकाणी बरोबर घेऊन जायचे। त्याच्यामध्ये संघटना सगळ्या असतील, शेतकरी बांधवांच्या दृष्टीने तुम्ही जर नेतृत्व करता, त्यांच्यासाठी भांडता आणि त्यांच्यासाठी भांडत असताना तुमचे सहकारी मित्र म्हणून आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर सहभागी जेव्हा होतो, तेव्हा आपली नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन पुढचा प्रश्न हाताळला पाहिजे। आणि मग सरकारला तर हेच पाहिजे, तुमचं आता ह्या ठिकाणी चित्र जर असं गेलं तर मग मला सांगा त्यांना तेच पाहिजे। जसं की आता मराठा आंदोलन परत जरांगे पाटील बसले, ज्याच्यासाठी बसले त्याच्यावरती विरोधक काही ना काहीतरी भूमिका मांडतच असतात, म्हणून काय त्यांनी बसायचं नाही का? आपल्याच पोरांसाठी, आपल्याच भवितव्यासाठी जर प्रत्येक जण आपले विचार घेऊन पुढे जात असेल तर तो त्याचा ज्याचा लोकशाहीमध्ये नैतिक अधिकार आहे। आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे पदाधिकारी बसले हे सर्व आपल्याशी निगडीत आहेत। मी सुद्धा या ठिकाणी 2010 मध्ये मार्केटचा सभापती म्हणून काम केलंय, या ठिकाणी आमदार मार्केट कमिटीचे संचालक म्हणून त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आज विजूभाऊ या ठिकाणी सभापती म्हणून आहेत, निकम साहेबांनी तिकडं आंबेगाव तालुक्यामध्ये सभापतीपद भूषवलं। शेतकऱ्यांशी निगडीत म्हणून ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी आहे। पांगट साहेब, आपण सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न जेव्हा पुढे घेऊन जाता त्या ठिकाणी तुझं माझं करण्यापेक्षा, आपलं चित्र वेगळं दाखवण्यापेक्षा आपण एक संघ कसे आहोत हे या ठिकाणी दाखवण्याची गरज आहे। कधीच करत नाही, माझा इतिहास तपासा। तुम्ही राजकारणाचा विषय काढला म्हणून सांगतो, मी कधीच करत नाही। पक्षाचे एकत्र आलोय त्या ठिकाणी राजकारणाचा प्रश्न आला कुठं? आणि आमच्या तालुक्यामध्ये तुम्ही तुमच्या तिकडलं राजकारण इथं आणायचं कारणच काय? असा पहिला महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला या ठिकाणी मला बोलू द्या, मग मी बोलतो। जे बोला ते निश्चित बोला, पण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत या पद्धतीने या ठिकाणी विचार मांडावेत अशी माझी वैयक्तिक विनंती आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जाणता राजा म्हणून आदरणीय पवार साहेबांनी जे नेतृत्व केलं
त्याच्यामध्ये 70-75 हजार कोटीचं कर्जमाफीचं काम जर कोणी केलं असतं तर ते पवार साहेबांनी केलं. आणि ते पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या विषयी जे काही भूमिका ठेवलेल्या आहेत, आजपर्यंत खेड तालुक्यामध्ये पवार साहेबांना मानणाराच प्रत्येक शेतकरी वर्ग आहे. पण असं असताना सुद्धा आज विरोधक जे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याशी जे काही हे वर्तन करतात ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी, विशेषतः नुसता कांद्यापुरतं नाही तर सर्वच या ठिकाणी तरकारी असेल, बाकीची पिकं असतील, यांना हमी भाव मिळावा याच्यासाठी काय करता येईल अशा पद्धतीनं विचार या ठिकाणी खरं होण्याची गरज आहे. या पुढच्या काळामध्ये नेते मंडळी आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही जे धोरण धरतील आणि त्या पद्धतीने ज्या काही तारखा या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप वाढवण्याच्या दृष्टीनं आहे ते शेतकऱ्यांसाठी आहे, याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. अनेक मान्यवर मंडळी बोलणारी आहेत. मी या ठिकाणी आपला एक जवळचा सहकारी शेतकऱ्याचा मित्र म्हणून आपल्या पुढे या ठिकाणी विचार व्यक्त केलेले आहेत. तशाच पद्धतीने आपण सर्वांनी पुढे एकजुटीने करावं एवढीच विनंती करतो. माझे विचार थांबवतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.